इंडस्ट्रीमधले ब्रेकिंग न्यूज मी आज जो काही आहे माझ्या वाईफमुळे आहे, बायकोमुळे आहे आणि तिला सॉरी पण म्हणायचं आहे मला. सो माझे हातपाय कापले नाहीत, पण तेवढ्या परीक्षा मी पार केल्यात यावर्षी. आणि घोड्यावर बसून येतो असा एक सीन होता, ज्याच्यासाठी मी चालवतोय आणि खाली असा ठोकळा होता आणि मी असं करतोय आणि अख्खा सेट हसत होतं. तर ते आजही मला आठवायला येतं. आणि नमस्कार, मी अंकिता शिंदे. इट्स मज्जामध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत. सुख म्हणजे नक्की काय असते या मालिकेच्या सेटवर आहे आणि आता ही मालिका लवकरच आपल्या सगळ्यांचा निरोप घेणार आहे. त्यामुळेच आता सध्या माझ्यासोबत आहेत मल्हार. कसे आहात? मी मजेत. सो कपिल, एक रॅपिड फायर आहे. 2024 संपतंय. हे वर्ष कसं होतं तुमच्यासाठी बेसिकली आम्हाला जाणून घ्यायचं आहे. सो रेडी आहात? या रेडी आहे. पहिलाच प्रश्न, 2024 कसं गेलं हे एका शब्दात सांगायचं. हार्ड, कठीण, शनीचं वर्ष होतं. एखादा अनुभव जो खूप टफ होता. अरे मी एक जय जय शनिदेव नावाची भूमिका करतो, तो राजा विक्रमादित्य. त्याच्या लाईफमध्ये ना शनिदेव येतात 7.5 वर्षासाठी. तुम्ही गोष्ट ऐकली असेल. ते त्याचे हातपाय वगैरे कापले जातात. सो माझे हातपाय कापले नाहीत, पण तेवढ्या परीक्षा मी पार केल्यात यावर्षी आणि भयंकर टफ गेले 2024. भयंकर. 2024 मध्ये पूर्ण झालेलं स्वप्न किंवा केलेली एक अचीवमेंट. वा, मुंबईमध्ये माझं घर झालंय. येस. तर माझ्या आयुष्याचं 2024 मी टफ बोलतो, पण एक गोष्ट झाली आहे की ज्याच्यासाठी मुंबईमध्ये मी येतो आणि पहिलं मी साडीमध्ये राहिलो होतो. तर 2008ला तो प्रवास आणि आज माझं 12व्या मजल्यावर अंधेरीसारख्या ठिकाणी एक माझं स्वतःचं घर होणं 1 BHK. सो ही माझी मोठी अचीवमेंट आहे. दॅट्स रिअली ग्रेट आणि अभिनंदन त्यासाठी. थँक्यू सो मच. पण 2024 मध्ये शिकलेली एक नवीन स्किल. मला वाटतं की मी यावर्षी डान्स शिकतोय आणि थोडंफार येतोय आता मला. 2024 मध्ये खाल्लेला किंवा बनवलेला एक नवीन पदार्थ. त्या गिरिजानेच खाऊ घातलं मला, पॅनकेक. पॅनकेक मी खाल्ला नव्हता, पण 2024ला मी तिच्या बड्डेला आत्ताच धिंगाणाच्या सेटवर आम्ही खाल्लो. तर तिने पार्टी दिली होती, सो तो पॅनकेक खाल्ला आहे मी. 2024 मधला स्पेशल डे. 2024 मधला स्पेशल डे ज्या दिवशी माझ्या घराचं पोझिशन मिळालं. इट वॉज 22 नोव्हेंबर. आत्ता 22 नोव्हेंबर, ज्या दिवशी मला माझ्या घराची चावी मिळाली. ओके. 2024 मध्ये पाहिलेला आणि आवडलेला चित्रपट. 2024 मधला चित्रपट यार पाहिलेत खूप, पण आवडला रिसेंटली त्यातल्या त्यात मला भूल भुलैया 3 आवडला थोडाफार. असं नाही, पाणी आवडला मला, आदिनाथ कोठारेंचा. तर रिअली आवडला, खरंच आवडला. त्यांनी खूप छान दिग्दर्शन केलंय. तर पाणी. मला याचं उत्तर माहिती आहे, पण तरी सुद्धा 2024 मध्ये खरेदी केलेली महागडी वस्तू. ऑफकोर्स घर. कारण इतकी महागडी वस्तू माझ्या आयुष्यामध्ये वाटलं नव्हतं की आपण ते लहानपणी असं करोडपती झाले असं बघायचो ना. सो ते करोडोच्या वरचं घर घेताना असं मला वाटलं नव्हतं कधी मी एवढं घेईन. सो ही महागडी वस्तू आहे माझ्यासाठी घर. 2024 मधली फनी मुमेंट जी आठवली की अजूनही हसू येतं. 2024 मध्ये यार तुला ते सांगितलं, खूपच. मला जर तू सांगितलं ना कठीण मोमेंट, तर मी सांगेन ज्याचं कठीण मोमेंट नाही पण ठीक आहे, फनी मोमेंटच घेऊया. हे घेऊया की मी जय जय शनिदेवमध्ये घोड्यावर बसून येतो असा एक सीन होता, ज्याच्यासाठी मी चालवतोय आणि खाली असा ठोकळा होता आणि मी असं करतोय आणि अख्खा सेट हसत होतं. तर ते आजही मला आठवायला येतं. आणि नंतर त्यांनी तो VFXनी घोडा आणला, पण तो काय माझ्या मुवमेंटला मॅच झाला नाही. सो ही खूप फनी मोमेंट आहे. 2024 मधली फॅन मुमेंट. मी बायकोसोबत लोणावळ्याला फिरायला गेलो होतो. सो अनएक्सपेक्टेडली तिथल्या ज्या काय म्हणतात ते आपल्याला हे बनवून देतात ना खायचं, पावसाळ्यामध्ये. आणि मी हेल्मेट होता, बाईकवर जात होतो. तर मला वाटलं कोण विचारणार नाही, काही ओळखणार नाही. पण माझ्या हेल्मेटमध्ये पण त्यांनी ओळखलं आणि त्यांना माझ्यासोबत फोटो वगैरे हवे होते. सो मग मी ते हेल्मेट वगैरे, रेनकोट वगैरे काढून त्यांच्यासोबत फोटो दिला. सो ही माझ्यासाठी फॅन मोमेंट आहे की तसंही लोकांनी म्हणजे एवढ्याशा भागावरनं पण मला ओळखलं. सो ही बेस्ट आणि मोठी फॅन मोमेंट आहे. 2024 मधली इमोशनल मोमेंट. इमोशनल मोमेंट
माझी सिरियल सुरू बंद झाली जे शनिदेव सोनी मराठीची, ती एक इमोशनल मोमेंट होती माझ्यासाठी, कारण ती माझी मुख्य भूमिका असलेली पहिली सिरियल होती. आणि दुसरी आता सुख म्हणजे नक्की काय असतं. 2024 तुमच्या ऐकण्यात आलेली ब्रेकिंग न्यूज इंडस्ट्रीमधली का कुठली ओव्हरऑल? इंडस्ट्रीमधले ब्रेकिंग न्यूज, ब्रेकिंग न्यूज म्हणजे हिंदी इंडस्ट्री या मराठी? ओव्हरऑल तुम्हाला जी मॅटर केली, तुमच्यासाठी जी मॅटर केली. अरे हीच की 2024 मध्ये यार शॉकिंग होतं पण छान. शॉकिंग वाला यार यावर्षी असं काही ब्रेकिंग न्यूज घडल्या नाहीत, पण जे आत्ता कालच जी शॉकिंग न्यूज घडली, जी बोट ॲक्सिडेंट झाला ना, दॅट वॉज शॉकिंग. आणि ती ब्रेकिंग न्यूज वाईट होती आणि अशा न्यूज आल्या नाही पाहिजेत असं मला वाटतं की ही शॉकिंग होती कालची. नेक्स्ट आहे 2024 राहून गेलेली एक गोष्ट जी करायची होती पण मी वेळ नाही मिळाला, राहून गेली. यार यावर्षी राहून गेली फोटोशूट करायचं, कारण मी प्रचंड मेहनत केली, ॲब्स वगैरे बनवले, खूप खूप हार्डवर्क केलं आणि त्याचं फोटोशूटच राहून गेलं. मग दिवाळी आली आणि माझे परत ॲब्सवर लेअर आले फॅटचे. सर हे सगळ्यात खूप वाईट आहे यार. मला असं वाटत होतं काय म्हणजे आपण थोडं जरी गोड खाल्लं ना की ते लगेच फॅट येतं. आणि दिवाळी होती, घरी गेलो होतो, म्हटलं यार शिट, काश तो फोटोशूट केला असता तर. ती राहून गेली माझी. 2025 संकल्प काय असणार आहे? हां, चांगली माणसं आयुष्यामध्ये जोडणं, चांगल्या माणसांवर विश्वास ठेवणं आणि चांगल्या माणसाच्या सानिध्यात राहणं. 2024 खूप अशी तकलादू, सेल्फिश आणि स्वार्थी माणसं माझ्या आयुष्यातनं निघून गेली कायमची. आणि हे 2024 मला शिकवलं की कुठल्या लोकांसोबत राहायचं आणि लोकांना कसं ओळखायचं. सो हेच आहे 2024 आपल्यामध्ये बदल करणं आणि लोकांसोबत खूप छान वेळ घालवणं आणि स्वतःला जास्त इम्पॉर्टन्स न देणं. शेवटचा प्रश्न, 2024 संपतंय तर कुणाला थँक्यू किंवा सॉरी म्हणायचं आहे? बायकोला, माझ्या बायकोला रेनूला, जिला मी आजपर्यंत कधीही ॲप्रिशिएट केलं नाही किंवा तिच्याबद्दल कधी बोललो नाही, पण मी आज जो काही आहे माझ्या वाईफमुळे आहे, बायकोमुळे आहे. आणि तिला सॉरी पण म्हणायचं आहे मला, कारण मी खूप खूप मोठ्या मोठ्या चुका केल्यात आणि त्या कम्प्लिटली नकळत होत्या, हे तुलाही माहिती आहे. काही लोकांच्या इन्फ्लुअन्समध्ये येणं किंवा माझी पहिली सिरियल होती, मला काही गोष्टी कळल्या नाहीत, पण ते हळूहळू कळतात इंडस्ट्रीमधले लोक आणि ते किती तकलादू आणि फालतू होतं हे मला कळालं. आणि सो थँक्यू बिईंग विथ मी. तू जो काही आधार दिला आहेस, आपला संसार घट्ट धरून ठेवला आहेस, त्याबद्दल थँक्यू अँड सॉरी. पण कपिल ठीक आहे, ही खूप छान गोष्ट आहे की तुम्ही सगळं एक्सेप्ट करताय आणि तुम्हाला पुन्हा, आणि ऑब्व्हियसली नवीन असल्यामुळे वेगवेगळे अनुभव प्रत्येकाला येत असतात. तर थँक्यू सो मच आणि तुम्हाला सुद्धा तुमच्या पुढच्या प्रवासासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. लवकर एका वेगळ्या भूमिकेतून आमच्या भेटीला या. नक्की नक्की, कारण त्यासाठीच प्रयत्न करतोय. मुख्य भूमिका परत घेऊन येईन. थँक्यू सो मच. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.